मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी थोडंसं निवांत कामं माझे राहतात. म्हणजे सकाळचं टिफिन वगैरे काही बनवायची गरज नसते. म्हणून आहे ना, मी माझं आवरते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करते. तर रोज जरी अशी सवय राहिली ना, तर ती खूप चांगली आहे. आणि खरंच तसं जर आपण स्वतःचं आवरून जर किचनमध्ये गेलो ना, तर अजिबात आपल्याला आळस येत नाही किंवा पटापट सगळे कामं होतात. मला खूप आवडायचं. पहिल्यापासून मी तशीच करायची. कसं आपण म्हणतो की नाही, आपल्याला कुठं जायचंय, आपण घरीच आहे, नाही आवरलं आपलं तरी चालतंय. पण जे कामाला बाहेर जातात ते रेडी होऊनच जातात ना, मग आपलं पण घरचं हे कामच आहे. आता मुलाला जर स्कूलमध्ये जायचं असलं की ते एकदम असं रेडी होऊन जातात किंवा ज्याला ऑफिसला जायचंय ते पण तसेच जातात. मग असं विचार करायचे की सकाळपासून आपल्याला पण कामालाच लागायचंय, स्वतःचं आवरायचं, एकदम व्यवस्थित राहायचं आणि मग त्याच्यानंतर कामाची सुरुवात केली तर खरंच दिवस खूप छान जातो. आणि आपल्या पण मनात असं राहत नाही की नुसतं आपण घरचे कामच करतो आणि आपल्याला हेच करायचंय आणि आपली हीच लाईफ आहे, असं अजिबात वाटत नाही. खूप वेगळं वाटतं. म्हणून सकाळचं ना स्वतःचं थोडं तरी आवरायचं. आता रोज आपलं सकाळी उठून अंघोळ वगैरे करून होत नाही, पण थोडंसं आपण केस वगैरे विंचरू शकतो किंवा थोडंसं टापटीप तरी राहू शकतो. त्यानंच आपल्याला एकदम फ्रेश वाटते किंवा कामाची पण अजिबात आपल्याला आळस येत नाही. माझं तर नेहमी तसंच असतं. मी ना आता जरी लवकर उठत नसेल तरी पण आहे ना, मी जे काही माझे काम आहेत किंवा माझं स्वतःचं आवरण आहे ते पहिले करत असते. मग दिवसभर आहे ना, माझी तब्येत जरी बरी नसली तरीही मी कामं पूर्ण म्हणजे व्यवस्थित करत असते. आणि अशा सवयीमुळे ना मला ना अजिबात कामाचं म्हणजे असं आळस येत नाही किंवा त्रास होत नाही किंवा नको करायला असं वाटतच नाही. मी बिनधास्त दिवसभर कामं करत असते. अजिबात माझ्याकडे आरामचं म्हणजे वेळच नसतं, मी करतच नाही. दिवसभर माझं काही ना काही चालूच असतं. तरी ते ना मला फ्रीज वगैरे सुद्धा क्लीन करायचं होतं. स्वतःचं पहिले आवरून घेतलं, त्याच्यानंतर म्हटलं चला हे काम करते. आता दुपारचं मी ब्लॉग शूट करायला घेतलं होतं. सकाळचं पण नाही घेतलं आणि संध्याकाळचं पण नाही. नेहमी ना मी तुम्हाला आहे ना माझी दिवसभरची रुटीन दाखवत असते. पण आज ना दुपारचे काही एक्स्ट्राचे कामं होते किंवा सगळ्या घराची मला व्यवस्थित क्लिनिंग करायची होती. म्हटलं चला फ्रीजपासूनच स्टार्ट करते. आता खूप दिवस झाले होते मी क्लीन केलंच नव्हतं आणि फ्रीज माझा खूप खराब झाला होता. म्हणजे खूपच जास्त डाग वगैरे पडले होते आणि भाजीपाला काही जास्त नव्हतं, पण मसाले वगैरे हे सगळे काही गोष्टी होत्या. म्हटलं हे चला पटकन सगळं क्लीन करून घेते. माझ्याकडे ना दुपारी 2-3 तास असतात. त्याच्यामध्ये हे कामं मी सगळे आवरून घेत असते. आता राजवीर गेला होता स्कूलमध्ये. 5 वाजता तो शाळेतून येतोय आणि त्याला घ्यायला जावं लागतं मला आणि मग मला 1-1.5 तास सहज तिकडे लागतो आणि मग तिथून आल्यावर जेवण बनवा, हे करा, ते करा, त्याचं नाश्त्याचं काहीतरी बनवा. त्याच्यामध्येच माझा दिवस चालले जातो. म्हणजे संध्याकाळ होऊन जाते आणि मग संध्याकाळचं जेवण बनवायचं असतं. म्हणून आहे ना हे दुपारचं जे काही माझ्याकडे वेळ असतं ना त्याच्यामध्ये मी हे कामं करून घेत असते. जे मला ना सकाळ संध्याकाळ वेळ भेटत नाही ते कामं करते. आता ब्लाऊज शिवणं किंवा जे काही मला नेसून वगैरे ठेवायचे, निवडून वगैरे सॉरी, तर ते करून घेते किंवा काही क्लिनिंगचे कामं असतात ते करते. म्हणजे सकाळ संध्याकाळ जास्त माझ्यावर लोड पडत नाही. म्हणजे जेवढे कामं आहेत आपले जेवण वगैरे बनवायचं तेवढंच राहतं आणि धुणे भांडी वगैरे लादी हेच करत असते मी. आणि दुपारच्या टायमामध्ये असे कामं झाले का मग टेन्शनच राहत नाही. म्हणून हा फ्रीज मी आज ना आवरायला काढलं होतं. एवढं त्याच्यामध्ये खराब झालेलं होतं ना खरंच खूप जास्त. ह्या वेळेस आहे ना खूप दिवसानंतर मी त्याला क्लीन केलं होतं. नाहीतर मला ना 8 दिवस किंवा 15 दिवस खूप जास्त होऊन जायचे, पण ह्यावेळेस जमलंच नाही. तर फ्रीज व्यवस्थित क्लीन करून घेतलं, त्याच्यातले भांडे वगैरे व्यवस्थित लावून घेतले, भाजीपाला जे काही राहिलेलं होतं तेही व्यवस्थित ठेवलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता फॅनसुद्धा क्लीन करायचं होतं. तर व्यवस्थित इथे फॅनसुद्धा क्लीन करून घेतले आणि घरामध्ये इतके माझे जाळे वगैरे झाले होते तेही स्वच्छ मला करायचे होते. आता हे ना मी 8 दिवसात किंवा 4 दिवसात करत असते, पण तरी पण आहे ना एखाद्या वेळेस खूप जास्त होऊन जातात किंवा जास्त दिवस आपल्याला होऊन जातात, त्याच्यामध्ये पण खूप जास्त वाढून जाते. म्हटलं चला आज करूनच घेते. आणि फॅनचं कसं आहे माहिती का, मी नेहमी ना त्याला क्लीन करत असते जेणेकरून तो चिकट होत नाही. नाहीतर आपण जास्त दिवस जर नाही केलं ना तो इतका चिकट होऊन जाते, मग नंतर तो निघतच नाही. कशाने पण काढा तुम्ही, खूप जास्त त्रास होतोय. आणि एक तर तो वरती असतो ना, मग आपल्याला घासता पण येत नाही आणि व्यवस्थित पुसता पण येत नाही. म्हणून मी जास्त त्याला खराब होऊ देतच नाही, नेहमी त्याच्याकडे लक्ष देत असते. तरी त्याने जाळे वगैरे सगळे काढून माझे झाले होते आणि घरातलं सगळं आवरलं होतं. फक्त आता लादी पुसायची आणि झाडू मारायचं होतं मला. आता सकाळचं लादी पुसून झाली होती, पण परत खरंच खूप जास्त खराब झालं होतं. हे सगळं मला आता क्लीन करायचं होतं. पहिले तर इथे ना ही मॅट उचलून घेतली. राजवीरने इतकं त्याच्यावर म्हणजे कचरा केला होता आणि ते झाडता सुद्धा मला येत नव्हता. म्हणून त्याला ही व्यवस्थित क्लीन करून घेतली. म्हणजे पूर्ण बाहेर काढली होती मी, बाल्कनी पुसून काढली आणि त्याच्यानंतर टाकलं. आता सगळ्या क्लिप्स छोट्या मोठ्या असू द्या, हे सगळं काही बोललंय तर खूप जास्त मोठा व्हिडिओ होऊन जातोय.
म्हणून कधी-कधी मी शॉर्टकटमध्ये दाखवत असते. तर इथे ना हा आरसा पण खूप खराब झाला होता. म्हटलं चला त्यालाही क्लीन करून घेते आणि त्याच्यावर तेल वगैरे आम्ही ठेवतो ना, तर लगेच डाग पडतात आणि खरंच खूप खराब होऊन जातं. तेही स्वच्छ केलं आणि आता राहिलं होतं बेड वगैरे आवरायचं आणि बाकीचे राहिलेले संध्याकाळचे कामं. म्हटलं चला एकदाचं पहिले झाडू मारून घेते, त्याच्यानंतर राहिलेले कामं करेल. इथे पहिले ना झाडू मारायला घेतलं आणि आता 4 वाजले होते. थोडंच माझ्याकडे वेळ राहिला होता. राजूला घ्यायला जायचं होतं. त्याचं कसं टायमिंग फिक्स असतं. थोडंसं जरी आपल्याला उशीर झालं, की ते टीचर लोकं खूप ओरडतात म्हणून मी टाईमावर जात असते. तरी ते ना पहिले झाडू मारून घेते, त्याच्यानंतर लादी पुसणार होते. आता जास्त मला काही पुसायचं नाहीये, म्हणजे घर माझं खूप छोटं आहे. पहिले मला खूप वेळ लागायचा, 1-1.5 तास सहज लागायचं पूर्ण घर क्लीन करायला, पण तेवढं वेळ लागत नाही. खूप छोटासा आहे, जास्त जागाच नाहीये. म्हणजे खूपच कमी जागा आहे आणि सामान माझं खूप जास्त आहे. म्हणजे खूप जास्त नाही म्हणता येणार, पण माझ्यासाठी खूप जास्त आहे. इथे झाडू मारून पण झालं होतं, लादी पुसून पण झाली होती. म्हटलं चला मस्त इथे चहा पण ठेवते आणि एका ताईने मला सांगितलं होतं, की ताई पेपर कसं लावायचं स्टीलच्या डब्याला ते दाखव. तर म्हटलं चला दाखवते. माझ्याकडे ना मोठा पेपर नव्हता आणि छोटाच पेपर होता, म्हणजे सगळे कट केलेले होते. तर म्हटलं चला छोट्या डब्याला लावून दाखवते. सेम जसं मी हे छोट्या डब्याला लावणार तसे मोठ्या डब्याला पण लावायचं असतं. सेम जसं मी दाखवते ना तसंच वरून आपल्याला पेपर लावायचं आणि लगेच बसून जाते. याच्यामध्ये ना असं पेपर जर बसवलं तर डब्याचे झाकण असतं ना तो पण खराब होत नाही आणि डब्यामध्ये मुंग्या वगैरे पण होत नाही, काहीच त्याच्यामध्ये जात नाही आणि कीड पण लागत नाही. खरं सांगते, मी नेहमी असंच लावते. अजून एका ताईने विचारलं होतं, की ताई जे काही तू व्हिडिओमध्ये बोलते ना ते तू लिहून ठेवतेस की असंच बोलते व्हिडिओमध्ये? तर ताई जसं व्हिडिओ आहेत ना, जसं मी करते काही पण किंवा मला काही सांगायचंय, काही माझ्या मनातलं व्यक्त करायचंय तेच मी बोलत असते. मी काहीच असं लिहून वगैरे ठेवत नाही आणि तसं करायची आपल्याला गरज नाही. तसं जर आपण करत बसलो ना तर नोटबुकमध्ये आपण बघणार, मग ते एक ओळ वाचणार आणि मग बोलणार. त्याच्यामध्ये कसं होऊन जातंय, खूप जास्त गॅप पडतोय आणि आपण जे काही बोलतोय ना ते अजिबात चांगलं वाटत नाही. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे, की जसं आपण व्हिडिओमध्ये करतोय ना तसंच आपल्याला बोलायचंय आणि जे काही मोठे युट्यूबर आहेत ना ते सेम तसंच करत असेल मला असं वाटतं. मला माहिती नाही शुअर आणि काय माहिती कोणी लिहून पण ठेवत असेल, तसं पण बोलत असेल, तसं जर त्याला जमत असेल तर. पण मला अजिबात तसलं जमत नाही. मी एकदा ट्राय केलं होतं सुरुवातीला. मी एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं, की जे काही आपण करतो ना ते लिहून ठेवायचं आणि नंतर बोलायचं. मी ट्राय करून बघितलं पण मला अजिबात जमलं नाही. पण नंतर आहे ना मी माझं स्वतःचं ट्राय केलं, की कसं आपल्याला जमेल, आपल्याला बोलता येईल. आपण जसं व्हिडिओमध्ये करतोय तसं आपण बोलू शकतो. थोडंसं आपल्याला वेळ लागेल, 2-3 व्हिडिओ आपले खराब होईल, पण नंतर चांगलेच येणार आहे, असं विचार करून मी सुरुवात केली होती. आणि खरंच मी जे काही करते ना व्हिडिओमध्ये तेच मी बोलत असते किंवा जे काही मला व्यक्त करायचं ते मी करत असते. माझं एकच सांगणं आहे ताई, की आपण जे काही करतो ना ते स्वतःचं करायचं. म्हणजे आपण जर दुसऱ्याने ह्या टायमाला व्हिडिओ अपलोड केलाय, आता 3 वाजता जर कोणी व्हिडिओ अपलोड केलाय, तर आपण सेम टायमिंग बघून त्याच टायमाला जर आपण व्हिडिओ अपलोड केलं तर आपल्या व्हिडिओला ना अजिबात व्ह्यू येत नाही. जे यायचं तेच येतात, खूप डाऊन पण होतात. असं तर मला वाटतंय. मी तसं ट्राय पण करून बघितलेलं आहे. पण जर आपण स्वतःचं टायमिंग एक फिक्स करायचं आणि ज्या टायमाला आपल्याला करायचं आहे अपलोड त्याच टायमाला जर आपण केलं तर आपला व्हिडिओ पण व्हायरल जातो आणि आपलं स्वतःचं ते काहीतरी एक टायमिंग आपण फिक्स केलेलं असतं ते पण आपल्याला चांगलं वाटतं किंवा त्या टायमाला आपल्याला व्ह्यू पण येतात. मी असा अनुभव घेतलाय माझं. आता सगळे म्हणतात, की दुपारच्या टायमाला व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे. तो टायमिंग खूप चांगला आहे. सगळ्या बायका फ्री असतात त्या टायमाला व्हिडिओ अपलोड केला तर तो व्हायरल जातो. पण तसं काही नसतं. आता मी दुपारच्या टायमाला भरपूर वेळेस व्हिडिओ अपलोड करून बघितलं, पण ते अजिबात व्हायरल जात नाही किंवा खूप माझे व्ह्यू कमी येतात. आणि जो मी पहिल्यापासून टायमिंग ठेवलंय ना स्वतःचं, तेच माझं पुढे व्हिडिओ पण व्हायरल जातो आणि त्याला चांगले व्ह्यू पण येतात. एवढं मला माहिती आहे. मी तुम्हाला एवढंच सांगते ताई, की दुसरं जसं करतंय तसं आपण कॉपी करायला गेलोय ना तर आपलं खरंच खूप नुकसान होतंय. स्वतः आपण बघायचं, की आपल्याला किती व्ह्यू कोणत्या टायमाला येतात, कोणतं टायमिंग चांगलं आहे, कोणत्या टायमापर्यंत आपले रोज एक व्हिडिओ बनवणं होणार आहे. संध्याकाळचे 6 पर्यंत जरी झालं तरी चालतंय. 6 वाजता जरी व्हिडिओ अपलोड केलं तरी व्ह्यू चांगले येतात. माझं तर सकाळचं कधीच होत नाही. तुम्ही बघत असेल मी संध्याकाळचाच व्हिडिओ अपलोड करते. पहिले मी सुरुवातीला म्हणजे 6च माझा टायमिंग होता. नंतर मी चेंज केला, की म्हटलं चला दुपारचं आपण करून बघायला पाहिजे. पण दुपारचं माझे अजिबात व्हिडिओ व्हायरल जात नाही. मी संध्याकाळचे 6 किंवा 4 किंवा 5 हे टायमिंगमध्ये व्हिडिओ अपलोड करते तर चांगले व्ह्यू येतात. आता मला ही काही सांगायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही नेहमी बघत असतात, की मी कोणत्या टायमाला व्हिडिओ अपलोड करते म्हणून लगेच आपल्याला नोटिफिकेशन येते जर ऑन केलेली असली तर. आणि आपण जर ऑन नाही केली ना तर आपल्याला नोटिफिकेशन येत नाही. तर मी जे काही बोलते ना, जे काही तुम्हाला सांगते ना, तर ते माझा अनुभव असतं किंवा जे काही माझ्यासोबत घडलेलं असतं ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि हे जे काही मी सांगितलं ना तर खरंच माझं ते अनुभव पण आहे आणि माझ्यासोबत घडलेलं पण आहे. जे गोष्टी माझ्यासोबत होतात तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते.
असते, पण माझं जे बोलणं आहेत ना, तर बऱ्याचशा ताईंना तो ॲटिट्यूड वाटतो किंवा खूपच घमंडी किंवा खूपच शहाणी असं वाटतं. पण माझं बोलणं तसंच आहे ताई. प्लीज तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर मी सॉरी बोलते. मला मला अशीच सवय आहे, पहिल्यापासून मी अशीच बोलते आणि मला ना असं वाटतं स्वतः की मी ॲटिट्यूड कधीच दाखवत नाही आणि माझ्या बोलण्यामधून तुम्हाला असं का वाटतंय ते पण मला प्रश्न पडतं कधी-कधी आणि खरंच खूप वाईट वाटतं, की आपण एकदम साधारण राहून, साधारण बोलून तरी पण आपल्याला असं कोणीतरी बोलतंय. खरंच मनाला खूप लागते. तुमच्या छोट्या-छोट्या शब्दांमध्ये ना माझं इतकं त्रास होतोय ना मला खूपच जास्त. सो आता ब्लॉग एंड मी इथंच करते. खूप मोठा ब्लॉग झालाय. तर चला आता इथंच एंड करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.